सातारा जिल्हा परिषदेच्या एकंबे गटातील पंचायत समितीच्या 7 गणातून महायुतीचे उमेदवार म्हणून वेळूगावचे युवा नेते प्रवीण भोसले यांचे नाव चर्चेत येत आहे. त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य काय, गणातील अडचणी काय, हे युवा नेते प्रवीण भोसले यांच्याकडून जाणून घेत आहेत. जे न्यूजचे संपादक जयदीप जाधव. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. ह्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेच्या एकंबे गट व 7 गणातील काही इच्छुक समोर येत आहेत. तर या निमित्तानं आपण वेळूगावचे युवा नेते प्रवीण भोसले यांच्या नावाची अनेक गावातून शिफारस होत आहे की त्यांना पंचायत समिती 7 गणातून उमेदवारी मिळावी. तर आपण त्या निमित्तानं त्यांच्याशी चर्चा करतो. गेल्या किती वर्षापासून तुम्ही राजकारणात सक्रिय आहात? गेले 20 वर्षापासून मी राजकारणात आणि सामाजिक कारणात सक्रिय आहे. आपल्याकडं ग्रामपंचायत तुमच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष चालली होती. त्याच्यामध्ये उठावदार काय काय कामं आपण केली? सन 12 ते 17 या कालावधीत ग्रामपंचायतीचं नेतृत्व करण्यास मला संधी मिळाली. या कालावधीमध्ये नाविन्यपूर्ण सत्यमेव जयते वॉटरप्रूफ स्पर्धा झाली. त्यात राज्यात गावाला प्रथम क्रमांक आणता आला. त्यातील एक सत्यमेव जयते वॉटरप्रूफ स्पर्धेत 1 नंबरचं बक्षीस 50 लाख रुपयाचं मिळवता आलं. गावाचे पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सोडवता आला. जलसंधारणाची विविध कामे करता आली. या कालावधीतच शासनाची जलयुक्त शिवार योजना चालू होती. त्याची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत राज्यात आपण वेळूगावचं 2 नंबरचा क्रमांक मिळवून त्याचे शासनाचे 50 लाख रुपये आपल्याला मिळवता आले. त्या पैशाचा उपयोग करून आम्ही ती रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर ठेवून त्या माध्यमातून त्या येणाऱ्या व्याजातून आम्ही जलसंधारणाची प्रत्येक वर्षी कामे विविध करत असतोय. तलावजोड प्रकल्प हा महाराष्ट्रातला एक चांगला मोठा प्रकल्प आहे. हा आपल्या मार्गदर्शनाखाली किंवा आपल्या नेतृत्वाखाली वेळूमध्ये राबवला गेला. तर ते किती तलाव जोडले, त्याच्यातून किती पाणी साठा होतो आणि त्यामुळं किती क्षेत्र पाण्याखाली आलं? 2012 साली वेळूगावचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर डॉक्टर अविनाश पोळ सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवार फेरी केली. ते शिवार फेरी केल्यानंतर जुन्या काही जाणकार लोकांनी आम्हाला अशी माहिती दिली की हे 5 तलाव आपण एकत्र जोडू शकतो. हे 5 तलाव एकत्र विदाऊट ग्रॅव्हिटी म्हणजे सायपननं आपण पाणी आणू शकतो. त्याला लाईटची मोटरची गरज नाही. एका तलाव्यात पाणी आलं तर ते 5ही तलाव्यात जाऊ शकतं आणि जिथं जास्त कॅचमेंट एरिया आहे त्या तलावातील पाणी आम्ही 5 तलाव्यात आणून सोडले. त्यामुळं वेळूगावचं पाणी जे वाया जात होतं, नदीला जात होतं, ते पाणी 80% पाणी वाया जात नसून हे वेळूगावच्या शिवारात सगळं मुरलं जातं. साधारणतः किती साठा होतो या 5 तलावात पाण्याचा? पण वेळूगावचा व खालील काही गावांचा प्रश्न सोडवणे इतपत पाणी उपलब्ध होते. ज्या भागात पाऊस पडत नाही किंवा जिथं तलाव भरत नव्हते ते तलाव आता पावसाळ्यातच पहिल्या सुरुवातीच्या 45 दिवसात भरले जातात. एवढं पाणी उपलब्ध होतंय. त्यामुळं शेतकऱ्यांची शेतीचे प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे. आता सध्या आपल्या 7 गणाचा जर विषय घेतला तर साधारणतः काय काय प्रश्न जे सोडवणं अगदी प्राधान्यक्रमानं गरजेचं आहे? थोडासा अभ्यास केला तर साप असेल, बेळू असेल, बेलेवाडी असेल, आंबेरी असेल, आपशिंगे असेल, करेरखेड, जायगाव हे सगळे कॅनलच्या वर येणारे गाव आहेत. ह्या सगळ्या गावांना पाण्याचा प्रश्न आहे. ह्या गावाची शेती 8 माहीच आहे. म्हणजे शेवटच्या 2 महिन्यात 4 महिन्यात पिकं पाणी वाचून जळताना दिसतात. तर ह्या गावात आपल्याला पाण्यासाठी काम करायला उत्तम संधी आहे असं मला ॲक्च्युली मी पाहिली केल्यानंतर लक्षात आलं. आणि रोज लोकांच्या संपर्कात गेल्यावर हे प्रश्न समोर लोक आणतातच. तुम्ही सातत्यानं राजकीय ह्याच्यामध्ये सक्रिय आहात. पण तुम्हाला कधी वाटलं नाही पंचायत समिती निवडणूक लढावी किंवा काय? आता जे वातावरण सुरू आहे याच्यामध्ये बरेचसे लोक आम्हाला भेटतात. आम्हाला म्हणतात प्रवीण भोसले भावड्या चांगलं कार्यक्षम नेतृत्व आहे, त्यांनी पंचायत समितीला उभं राहिलं पाहिजे. या बाबतीत लोक तुम्हाला काय भेटली का? मला लोक वारंवार भेटत असतात. मी रहमतुल्ला सेंटरला असल्यामुळं रहमतुल्ला माझा व्यवसाय आहे. ह्या 5-6 गावातली लोक रोजच मला सातत्याने भेटत असतात आणि ह्या लोकांनी थोडंसं मला चार्ज केलं म्हणता येईल किंवा प्रोत्साहित केलं आहे म्हणता येईल की तुम्ही 12 ते 17 या कालावधीत वेळूच काम केलं. या कामामुळं तुमचा वेळूचा पाण्याचा प्रश्न सुटला.
तसाच आपण जर तुम्ही नेतृत्व केलं तर ह्या बाकीच्या 8-10 गावांचा प्रश्न सुटू शकतो. तर तुम्ही नेतृत्व करावं असं लोक मला वारंवार भेटून सांगत आहेत. तर जर श्रेष्ठींनी किंवा महायुतीतील आमदारांनी तशी संधी दिली तर आपण त्या संधीचं निश्चितच सोनं करू. जिल्हा परिषदेचे माजी सभापती उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या माध्यमातून तुम्ही काय गावातील विकास कामं केली असं मी ऐकलं. त्यावेळेला वेळोती त्यांचं सहकार्य लाभलं, परंतु पवारवाडीतून जयपूरला एक पाण्याची स्कीम आणायची होती. ती एक मंजुरीचा विषय होता. तर आमच्या मित्राच्या माध्यमातून आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी रवी साळुंखेने एका दिवसात पवारवाडी टू जयपूर अशा पाणी परवाना एका दिवसातच आम्हाला मंजुरी उपाध्यक्ष असताना कालावधी दिली होती. हे सामाजिक राजकीय कामं तुमचं नेहमी असतं म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे आहात. याच्याबरोबर आता मोठी समस्या आहे मुलांच्या लग्नांची. मी ऐकलं असं, तुम्ही कधी बोलला नाही आपली एवढ्यांदा, अनेकदा गाठभेट होत असते, पण की तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या खर्चात रखडलेली मुलं आहेत लग्नाची, तर तुम्ही त्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असं मी ऐकलं. हा प्रश्न फार मोठा गंभीर आहे. ह्या प्रश्नावर तसे काम करायला फार स्कोप आहे. मी बघितलं की थोडंसं आपल्या राजकीय किंवा सामाजिक प्रतिमेचा वापर करून आपण मुलीच्या पालकांना किंवा मुलाच्या पालकांचा योग्य समन्वय साधून दिला तर हा प्रश्न जसा सुटण्यासारखा आहे. तर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा वेळ मी ते काम करत असतो. त्यामुळं आम्ही आमच्या गावातील एक 10-12 मुलं जी रखडली होती त्या मुलांची आम्ही लग्न लावायला यशस्वी झालो. मग तुम्हाला जर महायुतीतून संधी मिळाली तर लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याबरोबर तुम्ही वैयक्तिक पण प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्याल हे निश्चितपणे वाटतं. 100% म्हणजे कचेरीत काम असू द्या, पोलीस स्टेशनला काम असू द्या, कुणाचं आर्थिक काय काम असू द्या, तर ह्यात म्हणजे आम्ही पंचायत समितीला उमेदवारी करायची म्हणून नाही, पण आम्ही सातत्यानं ह्यावर काम करत असतो. आठवड्यातून 2-3 दिवस आमचे कोरेगावला जात असतात. सरासरी आठवड्यातून 1-2 वेळा तरी पोलीस स्टेशनला जाणं हे रुटीनली आमचं चालूच असते. सध्या तर आपल्या गाण्यामध्ये काय काय समस्या आहेत ज्या तातडीनं सोडवणं गरजेचं आहे, तुम्ही त्यासाठी काय काय पाठपुरावा करता? आम्ही लोकप्रतिनिधींच्या संपर्कात कंटिन्यूच असतो. रस्त्याचे प्रश्न थोडेसे मार्गी लागणं गरजेचं आहे आणि पाण्याचे प्रश्न, कॅनलला पाणी लवकर येणे, हे एवढेच प्रश्न आताच रोज संपर्कात राहून करावे लागतात. सध्या तुमचं कुठल्या कामावर लक्ष किंवा तुमच्या गावात कुठलं काम चालू आहे? सध्या म्हणजे गेल्या उन्हाळ्यात मी अजून तलाव्यात पाणी असल्यामुळं नाही, पण गेल्या उन्हाळ्यात आम्हाला सेट्री आणि शिवार या 2 संस्थेने डॉक्टर अविनाश पोळ, आबा लाड असतील यांच्या माध्यमातून आम्हाला एक 50 लाख रुपयाचा निधी मिळाला. त्यात आम्ही तलावाचं खोलीकरण, रुंदीकरण आणि डीप CCT 14 किलोमीटर. डीप CCT म्हणजे 10 फूट रुंद आणि 10 फूट खोल, म्हणजे डोंगरातून पडणारे सगळे पाणी आम्ही ते जमिनीत मुरवायसाठी प्रयत्न करतो. सध्या आमचं हे कामकाज चालू आहे.